करकम पोलीस स्टेशन हद्दीतील खेड भोसे या गावच्या शिवारात काल रात्री एका महिलेच्या खुनाची घटना घडली. प्राथमिक माहितीवरून तिची हत्या नवऱ्यानेच केल्याचं समोर आलंय. ही हत्या काठी आणि लोखंडी जड वस्तूने करण्यात आल्याचं समजतंय. अंबिका रवी काळे असं मृत महिलेचं नाव असून तिचे 12 वर्षापूर्वी रवी काळे सोबत लग्न झालं होतं. या दोघांना 3 मुली आणि 1 मुलगा देखील आहे. ही घटना काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं समजतंय. या घटनेचं नेमकं कारण देखील समोर आलं असून हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचं स्पष्ट झालंय. अंबिका रवी काळे हिचे नात्यातच असणाऱ्या चुलत दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचं समजतंय. त्यासाठी अंबिका मागील काही दिवसांमध्ये सलग 3 वेळा पळून गेल्याचं देखील समजतंय. तर याबाबत पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग देखील दाखल आहे. मात्र संसार तुटू नये, मुलं अनाथ बनू नये यासाठी नवरा रवी काळेने तिला प्रत्येक वेळी स्वीकारले. मात्र मागील काही दिवसामध्ये तिचा प्रियकर दीर हा रवीला सारखाच टॉर्चर करू लागला आणि अंबिका देखील त्याचीच ओढ करू लागल्याने काल रात्री दोघात कडाक्याचं भांडण झालं आणि रात्री रवी काळे याने तिच्या डोक्यात लोखंडी वस्तू आणि काठीने जोराचा प्रहार केल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय. काल रात्री घटनास्थळी करकम पोलीस दाखल होऊन पंचनामा करीत पोलिसांनी नवरा रवी काळेला ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.